आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। अखेर हातकणंगले विधानसभेचे वारं फिरवणारच डॉक्टर गणेश विलासराव वाईकर। हातकणंगले मतदारसंघात बदल हवा, त्याकरिता युवा नेता डॉक्टर गणेश वाईकरच आमदार हवा। पत्रकारिता व सामाजिक, शैक्षणिक, क्रीडांच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात हिरकर्णी न्यूज मीडियाच्या व सह्याद्री फिल्मचे नाव लौकिक करणारे हिरकर्णी न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर हातकणंगले मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा मानस ठेवून मतदारसंघातून आपल्या जुन्या व नवीन बहुजनांची मूठ मजबूत करण्यासाठी कार्य चालू केले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले। डॉक्टर गणेश वाईकर हे महापुरुष, समाजसुधारक व क्रांतिकारांच्या कोल्हापूर जिल्ह्याचा वारसा लाभलेला एक तरुण, तडफदार चेहरा। वयाच्या 15व्या वर्षीपासून तळागाळातील कलावंतांना न्याय देण्यासाठी दिवंगत वडील विलासराव वाईकर यांनी स्थापन केलेल्या सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटची धुरा कोवळ्या खांद्यावर घेतल्याचे सांगत, गरिबी खूप वाईट असते हे सर्व आम्ही जवळून बघितले आहे। याच काळजीपोटी हातकणंगले तालुका हा माझा तालुका आहे। मी येथील मायबापाला व तरुण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शैक्षणिक सवलती मिळवून देणार आणि हातकणंगले तालुका हा सुशिक्षित व बेरोजगारी मुक्त करणार असे मूळ उद्देश त्यांनी सांगितले। डॉक्टर गणेश वाईकर यांनी आजपर्यंत 2,40,000 कलावंतांना सामाजिक स्थिरता मिळवून देत कोरोना 2019 काळात आपल्या जीवाची बाजी लावत सिने, नाट्य, तमाशा कलावंतांबरोबर गरजू जनमानसांना जीवनावश्यक वस्तू बरोबरच औषधे पुरवठा देत त्यांना धीर देण्याचे कार्य त्यांनी केले आहे। तसेच हिरकर्णी न्यूज मीडियाच्या माध्यमातून समाज व शासन यामधील दुवा बनून समाजाच्या समस्येला वाचा फोडण्याचे कार्य त्यांनी केले आहे। वंचित घटकांना गळ्याला गळा लावून त्यांच्या सुखदुःखात कायम सोबत असतात, तर ज्या घटकाला समाज विचारत नाही त्या तृतीयपंथीयांना समाजात आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे। किन्नर आखाड्याचे प्रतिनिधी, परखड विचारांबरोबरच निर्भीड सामाजिक योद्धा डॉक्टर गणेश वाईकर हे जनतेच्या मागणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले विधानसभा आमदारकी निवडणुकीसाठी सज्ज असून त्यांना सर्व स्तरातून समाज व युवकांचा तसेच पत्रकार वर्ग, महिला मंडळ, बचत गट यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। तळागाळातील गोरगरीब, कष्टकरी, मोलमजुरी आणि शेतात काम करणाऱ्या जनतेला न्याय व हक्क मिळवून देण्याचा पक्का मानस मनी बाळगला आहे। कोणत्याही सूतगिरणीचा मालक नाही, कोणत्याही इंडस्ट्रीयलचा मालक नाही, कोणत्याही हॉस्पिटल अथवा पेट्रोल पंपाचा मालक नाही, देणार दवा आणि खाणार खवा असे कोणते पांढरे कपडे, मोठ्या गाड्यांच्या नावावर लुबाडणूक नाही। पण असे करणाऱ्या जातीयवादी पक्षांसोबत राहून मी आमदारच असल्याचा आव आणणाऱ्या पांढरपेशी वृत्तीला परतवून लावणार, वेळ जशी बदलणार, पक्ष व नेते तशी बदलणार अशा व्यक्तीला हातकणंगले मतदारसंघात थारा नाही। आज या मुलाखतीवेळी ते म्हणाले, मी कारखाना काढणार नाही तर जनतेच्या होतकरूंना काढून देणार। मी फक्त सुखात चांगले अन्न मुखात घालणार नाही तर जनतेच्या मुखात व जनतेला सुखात ठेवणे हाच माझा माणुसकीचा धर्म व सुख दुःखात राहणे कर्म मानणारा जनतेच्या मनातला कार्यकर्ता आहे असे भावनिक व आज जनतेला ज्या कामाची गरज तीच पूर्ण करणार आणि त्याकरिता दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून जनमानसांचे काम करणारा कार्यकर्ता आहे असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।